तर जाहीरपणे आम्ही म्हणतोय, जाहीरपणे आज पण म्हणतोय, मला या लांड्यांचं मतदानच नको, मला मतदानच नको। औरंगाबादचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नगर ठेवलं तरी सुद्धा यांना लाज वाटते नाव घ्यायला। आमच्या राजांचं नाव दिलं, आमच्या देवा धर्माच्या लोकांचं देवतांचं नाव दिलं, आमच्या महामानवांचं नाव आमच्या गावाला दिलं, ते घ्यायला यांना लाज वाटत आहेत। आणि आमच्या देव धर्माच्या देवाच्या बाहेर येऊन दंगा करायचा हे कदापि आम्ही सहन करणार नाही, मान्यच करणार नाही, मान्यच करणार नाही। तिसगावची घटना 14 तारखेला, 14 डिसेंबरला, त्यानंतर 31 डिसेंबरला आणि त्यानंतर 7 जानेवारीला, या 3 तारखा बरोबर ना। इथं राजरोसपणे घरात गाई कापल्या जातात। मग अशी सागर बहिणी सांगितलं ती नेवासाची घटना 10-11 महिन्याच्या 10-11 वर्षाच्या मुलींवर अत्याचार। काल परवा ते भिगवणला भैया गेल्या, ती बहीण आपली सुखरूप परत आपल्या घरी आली। आम्ही लातूरला गेलो, 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार। किती किती घटना सांगू। अरे आम्ही आज तळतळीनं बोलतोय, कळकळीनं बोलतोय, याच्या मागची भावना लक्षात घ्या, याच्या मागे आमच्या काय भावना आहेत त्या लक्षात घ्या। अरे आज जर बोललो नाही, आज जर आम्ही फिरलो नाही, आम्ही फक्त आमदार म्हणून आम्ही आमच्या ऑफिसमध्ये निवांत बसलो, उद्या ही घटना माझ्या घरात घडेल, उद्या ही घटना तो ट्रोल करतो त्याच्या घरात घडेल, त्याच्या गावात घडेल, त्याच्या गावातलं घर, त्याच्या गावातली अस्मिता, देव धर्म सगळं संकटात येईल, म्हणून आम्ही सगळीकडे फिरतोय। अरे आम्हाला फक्त राजकारण करायचं असतं, निवडून यायचं असतं, तर जाहीरपणे आम्ही म्हणतोय, जाहीरपणे आज पण म्हणतोय, मला या लांड्यांचं मतदानच नको, मला मतदानच नको। अरे जो वाईट नजर टाकतो माझ्या माता भगिनींवर त्याचं मतदानच नको। अरे जो आमच्या या देवस्थानच्या जागेवर वट बसवतो त्याचं मला मतदानच नको। अरे इथून पुढे आमदार नाही झालो तरी चालेल, पण शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्माच्या